पैसा कमवावाच. भला मोठा बंगला असावा, दारात गाड्या असाव्या, मागे पुढे माणसं फिरत असावी, तरी सुद्धा गळ्यात तुळशीची माळ असावी आणि कपाळाला गंध असावा. ही श्रीमंत. किती कमावलं तरी जगाला सांगावं याच्या पुढं हे सगळं फिक्क वाटतं आणि याच्यामुळंच हे सगळं याची जाणीव आहे. कमवा रे, विनंती माझी. पैशाला लई किंमत आहे. नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूकन गुरीच भेटती पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉलाईन, सिक्स पॅक, हँडसम, किती गुड नेचर असलं, किती चांगला स्वभाव असला, पण किशात दमडी नसली ना, छापऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, होय म्हण की, होय म्हण तू तरी, होय म्हण हुदी माझं बी, होय म्हण. काय रे, विनंती नाही तुम्हाला सुद्धा, सामर्थ्य टिकवा. यांचं तर जाऊ द्या ग, तुम्हाला तरी जगाच्या मालकाची आवड असावी. काय माहित आहे, यांचं तुम्हाला येत नाही, पण तुमचं यांना, तुम्ही केलेलं पुण्य नवऱ्याच्या पदरात पडतं. पण तुम्ही काय काय घरातल्या बायकाच खतरनाक आहे त्या. तीच म्हणते नवऱ्याला, रविवार आहे आज, आणा की, तुम्ही विका मी विका, ते लेकराला मी देऊ. असली बायको नसलेली बरी राव. तर हिच्या जीवाला एवढा चटका आहे, हे काय कर सांभाळणार आहे. अरे स्वतःच्या आई वडिलात आणि नवऱ्याच्या आई वडिलात फरक न करणारी स्त्री तुम्हाला पत्नी म्हणून भेटणं हे तुमचं सगळ्यात मोठं पुण्याचं लक्षण आहे की तुमची पत्नी माळकरी आहे, तुमची पत्नी मोठ्यांचा आदर करते. दोन गोष्टी असाव्या ग माय आपल्यात. समाजात नजर वर करूनच चालायचं, पण आपल्या माणसात नम्रतेनंच राहायचं. ती आपली नाती आहेत, जपायची आहेत आपल्याला. कारण शास्त्र सांगतं, ज्या घरातली स्त्री कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी चेहऱ्यावर दुःख येऊ देत नाही आणि ज्या घरातला पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा नीती सोडत नाही, त्या घरातला पांडुरंग आणि लक्ष्मी कधीच ते घर सोडत नाही. एवढी ताकद तुमच्या दोघात आहे. काहीच करायचं नाहीये. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीवित. अगदी सोपं आहे. फक्त काय पाहिजे, तुझं पाहता जगाच्या मालकाची आवड पाहिजे, बाकी काहीच नकोय. बरं देवा इतकं देखणं कुणी आहे का. पण जगद्गुरु तुकोबांचा अभंग असल्यामुळे तुकोबा बाह्य स्वरूपाचं वर्णन करत नाही. तसा विचार करायला गेला प्रॅक्टिकली तर आपण सुंदर त्याला म्हणतो जो गोरा आहे, अंग काठीने चांगला आहे, नाका डोळ्याने चांगला आहे. त्यातला पहिलाच मुद्दा माझ्या पांडुरंगाला लागू होत नाही. तो गोरा नाहीये, तो सावळा. पण त्याच्यासारखा देखणा विश्वात का नाहीये. कारण वैष्णव ज्या नजरेने त्याला बघतात ती नजर म्हणजे निर्वाणी गोविंद असे. माणसाचं दिसणं महत्वाचं नसतं, माणसाचा स्वभाव महत्वाचा असतो. आणि माझ्या विठ्ठलाच्या स्वभावाचा विचार करायला गेलात तर उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. आजही माझा सवळ्यातला विटेवरचा मालक पंढरपुरात वाळवंटात कीर्तनात येऊन नाचतं. एवढं ज्याचं मन मोठं त्याला पांडुरंग म्हणावं. प्रत्येक देवाचं दर्शन आजही, प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या पंढरीच्या मालकाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. हा स्वभाव माझ्या पांडुरंगाचा. या स्वभावामुळे त्याची सुंदरता वाढते. काय स्वभाव आहे, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. अहो लाज बाळगत नाही भक्तांचं रक्षण करताना. अजून काय स्वभाव हवा. या स्वभावामुळे देवा तू सुंदर आहेस म्हणून तू मला आवडतोयस असं नाहीये. मला तू इतका आवडतोयस की तुझ्याशिवाय मला काही सुंदर दिसतच नाही. हा माझा परमार्थ आहे, हे लक्षात घ्या. कारण जिकडं बघावं तिकडं तूच दिसतोय, मग तुझ्याशिवाय सुंदर दिसेल का. कारण मी ज्याच्या कोणाकडे बघतोय तिथे मला विठ्ठल जयी स्थळी
चराचरी. अरे किती देवा, अरे तुला नुसतं पहा बना, ते वर्णन करतात बघत. काही झालं तुझ्यासारखा देखणा नाही. तळवी तळहात तळहात टिकीत, तळवी तळहात तळहात टिकीत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ डोम्या देखी रागे सई, रंगनी रंगनाथ डोम्या देखी रागे सई. तळवी तळहात 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 टिकीत, तळवी तळहात 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 टिकीत, डावे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत. शंकराचार्य सांगतात देवा, अधरम मैथुरम फैतनम मैथुरम, नयनम मैथुरम हसितम मैथुरम, हृदयम मैथुरम गमनम मैथुरम, मधुराधिपति किरखिलम मैथुरम, अधरम मैथुरम फैतनम मैथुरम, नयनम मैथुरम हसितम मैथुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे देवा. विचार केला, जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली बाबा, तूच सांभाळ, इतका गोड सांभाळतोस. पण अनुभव आहे आम्हाला, तरले तरती हा भरवसा नामधारकाचा. भले भले सांगून गेले आम्हाला, त्या विश्वासावर तुझ्याशिवाय नाही बघ देवा दुसरीकडे नजर जात. कशाही स्वरूपामध्ये कसाही गोड असतो. करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी, वासुदेव बोला. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी, जिलेबी बस्ता जिलेबी बस्ता गोविंद नामोदर माधवेति. कृष्ण गोविंद हरि मुरारी, नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरि मुरारी, नारायण वासुदेव. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. सीता साथ लेके धनुष हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना. कुठल्याही रूपावर मला माहित आहे रूप कुठलंही घे, आमच्यासाठी जमाईचे म्हणतं ना तुकोबाराय म्हणतात, तू गुरुबन तुकोबारायांचा विठ्ठल कुळीचे विठ्ठल वीत गोत विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू भ्राता माऊली म्हणतात, तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तू सदा रक्षदा आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप कुठल्याही रूपात येशील पण आमचं रक्षण करायला विसरणार. तुझा अवतारच आमच्या कल्याणासाठी. अवतार तुम्हा उद्धराया जन ताकद आहे रे दादा. खूप सांभाळतो तो, खूप जुनं भजन आहे बघा.
लेकरांची सेवा केली सत्वा लेकरांची सेवा केली सत्वा कस पांग भेटू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही जीव माझा सावरी विठाई विठ्ठला आय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची जन्मभरी सेवा तुझ्या पावलांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती माहुलीत मूर्ती माहुलीत मूर्ती विठ्ठलाची किती करू शकलेला फिरत्याचा काळ करती देशी फिरत्याचा काळ करती देशी मातीला आकार विठ्ठला तू पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची राहिलेल्या पंचार अगं येत असेल म्हणाल्या देवाच्या दारात म्हणायला अजून आहे की नाही आणि तेवढ्या संसारात येत नसेल म्हणायला तर जरा कळलं तिला कळलं पाहुली चालती पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची अरे बोल पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो पास